Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण काही MCQs डिस्कस करणार आहोत ऑन द टॉपिक दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे MCQs MST CET नर्सिंग 2026 या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट आहेत. तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकचा हा पार्ट 5 आहे. तर सेशन एंड पर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला MCQs व्यवस्थितपणे कळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला ग्लोबल ऑनलाईन नीटला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MST CET नर्सिंग 2026 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी MST CET नर्सिंग, MST CET फार्मसी, MST CET PCM, JEE नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स with full syllabus notes, MCQ discussion, study material, test series and with personal guidance provide करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला एज्युकेटरशी डायरेक्टली कनेक्ट होता येतं, कारण आपण विद्यार्थ्यांचा आणि एज्युकेटरचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून विद्यार्थी त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एज्युकेटरशी कनेक्ट होतो आणि त्याचे सर्व डाउट्स क्लिअर करून घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, MST CET नर्सिंग 2026 साठीच्या आपल्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत. 28 जुलै 2025 रोजी MST CET नर्सिंगची बॅच चालू झालेली आहे. एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते विद्यार्थी मित्रांनो. तर या कोर्सेस साठीची तुमची फीज असणार आहे ₹10,000 फॉर द कॉम्बो कोर्स, आणि जर तुम्ही सिंगल कोर्स साठी बघत असाल तर ₹5,000. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. तर आता आपण वळूया आपल्या MCQs वर. Which of the following statements about electrical synapse are correct? राईट, आता त्यांनी काय विचारलेलं आहे की हे इलेक्ट्रिकल सिनॅप्सचे जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्यापैकी कुठले स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. तर सगळ्यात पहिले इलेक्ट्रिकल सिनॅप्स बद्दल आपण काय करूया, पॉइंट्स लक्षात घेऊया की इलेक्ट्रिकल सिनॅप्सचे काय काय पॉइंट्स आहेत. इलेक्ट्रिकल सिनॅप्स कसा आहे, बाय डायरेक्शनल आहे. ओके, देन अजून काय आहे, इथे क्विक फ्लो होतो, स्लो फ्लो नाहीये, इट इज क्विक फ्लो ऑफ आयन्स. राईट, इथे कशाचा फ्लो होतो, फ्लो ऑफ आयन्स आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये. आणि ज्या स्पेस असते इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये ती खूप कमी असते. राईट, स्पेस इज लो, स्पेस लो असते, साधारणतः 2 to 4 नॅनोमीटरच्या आसपास स्पेस असते. राईट, हे सगळे पॉइंट्स आपल्याला इलेक्ट्रिकल सिनॅप्स बद्दल माहिती आहेत. आता आपण स्टेटमेंट्स रीड करूया. सी विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा असे क्वेश्चन्स येतात की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट, तर तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला क्वेश्चन आणि ते स्टेटमेंट्स व्यवस्थितपणे वाचायचे आहेत. कारण आपण काय करतो, गडबडीत वाचतो आणि आपल्याला आन्सर माहिती असून सुद्धा आपला आन्सर चुकतं. तर न चुकता आपल्याला काय करायचं, व्यवस्थितपणे शांत रीतीने स्टेटमेंट वाचायचे आहेत. तर इलेक्ट्रिकल synapses, the membranes of presynaptic and postsynaptic neurons are in very close contact. राईट, बरोबर आहे, कारण त्यांची स्पेस कमी असते. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. Next, during electrical synapse, the chemical flows directly from one neuron to other across the synapse. तर ही स्टेटमेंट रॉंग आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं आयन्सचा फ्लो होतो, केमिकल फ्लो होत नाही. The transmission of impulse across electrical synapse is faster than that of the chemical synapse. Yes, quick flow होतो इथे, तर थर्ड स्टेटमेंट पण करेक्ट आहे. इलेक्ट्रिकल सिनॅप्स आर युनिडायरेक्शनल ओनली, नाही तर आपण पहिलेच डिस्कस केलं इलेक्ट्रिकल सिनॅप्स कसा आहे, बाय डायरेक्शनल आहे. सो ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. तर इथे पैकी आपला कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर बी. तर या क्वेश्चन साठीचा तुमचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. इज इट क्लिअर स्टुडंट्स? नेक्स्ट, which of the following statements are correct about the midbrain? आता जो midbrain पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या midbrain पार्टचे कुठले स्टेटमेंट्स करेक्ट आहे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे.
Midbrain located between dicephalon and pons varoloi. Yes, this statement is correct. Next, it has a narrow passage called iter which connects third and fourth ventricles. Right? आपण बघितलं होतं की थर्ड वेंट्रिकल जो पार्ट असतो त्याला एक कोण फोर्थ वेंट्रिकल ला कनेक्ट करतो, दॅट इज कॉल्ड एज आयटर. आता हा रफ डायग्राम काढलेला आहे. इट कन्सिस्ट ऑफ फोरामन ऑफ मॉन्रो अँड ऑसिपिटल लोब. तर ही स्टेटमेंट रॉंग आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण मिड ब्रेनचा पार्ट नाहीये फोरामन ऑफ मॉन्रो. इट इज अ पार्ट ऑफ द फोरब्रेन. इट इज थर्ड वेंट्रिकल म्हणतो आपण फोरामन ऑफ मॉन्रोला, आणि ऑसिपिटल लोब is a part of forebrain, not a part of midbrain. Therefore 1 and 2 are statements are correct. So option number A is your right answer. Clear? Next, the human hindbrain comprises of 3 parts, one of which is the hindbrain. कशाला म्हटलंय? hindbrain is called as rhombocephalon, right? hindbrain ला other name काय आहे? rhombocephalon. So which is the part? स्पायनल कॉर्ड आहे का? स्पायनल कॉर्ड एक वेगळा पार्ट आहे, राईट? सेरेब्रम कशाचा पार्ट आहे? इट इज अ पार्ट ऑफ फोरब्रेन. हायपोथॅलॅमस इज अ पार्ट ऑफ फोरब्रेन. मग उरलं काय? सेरेबेलम. येस, सेरेबेलम इज अ पार्ट ऑफ हाइंडब्रेन. सो ऑप्शन नंबर सी इज योर राइट आंसर. नेक्स्ट, which of the following is not an endocrine gland? आता endocrine gland कुठली नाहीये. endocrine gland काय असतात विद्यार्थी मित्रांनो? they are the ductless gland, right? ductless gland आपण काय म्हणतो? endocrine gland. thyroid gland काय आहे? endo आहे. adrenal, endo, pituitary, endo, right? so this all glands are endocrine gland. sebaceous gland ही काय आहे? इट इज नॉट एंडोक्राइन ग्लँड. याला आपण काय म्हणतो? ऑइल ग्लँड म्हणतो, जी आपल्या फेशियल पार्ट मध्ये कुठेतरी प्रेझेंट असते कुठे कुठे. अँड इट इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. अँड इट इज नॉट अ एंडोक्राइन ग्लँड बिकॉज इट हॅज डक प्रेझेंट इन इट. ओके, काय आहे? सेबॅशियस ग्लँडला डक प्रेझेंट आहे, therefore it is not a endocrine gland. Next, which one of the following hormones those synthesized elsewhere but is stored and released by the master gland? master gland कुणाला म्हटलंय? master gland हायपोथॅलॅमसला म्हटलंय. म्हणजे हायपोथॅलॅमस मध्ये प्रोड्यूस होतात और सिंथेसाइज होतात आणि स्टोर कुठे होतात? दे आर स्टोर्ड इन द पिट्युटरी ग्लँड. तर असा हार्मोन कुठला आहे त्यांनी विचारलं गेलेलं आहे. So prolactin, no. Antidiuretic, melanocyte stimulating hormone, luteinizing hormone. So option number B, that is antidiuretic hormone is your right answer, students. That is stored in the hypothalamus, that is synthesized in the hypothalamus and stored in the pituitary gland. इज इट क्लिअर? तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण काही एमसीक्यूज डिस्कस केले. आय होप जे डिस्कस केलेले एमसीक्यूज आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे कळाले असतील. विद्यार्थी मित्रांनो, एमसीक्यू सॉल्व्ह करताना हे लक्षात घ्या की तुम्ही एमसीक्यूजचे जे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थितपणे वाचताय आणि मग तुम्ही अटेम्प्ट करा. घाई गडबड करू नका. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन कळला नसेल तो क्वेश्चन दोनदा वाचा, त्याचे ऑप्शन्स व्यवस्थित अॅनलाइज करा आणि मग तो क्वेश्चन अटेम्प्ट करा. इज इट क्लिअर स्टुडंट्स? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ने MHTCT नर्सिंग, MHTCT फार्मसी, MHTCT PCM, JEE नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस लाइव लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज अँड विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, MHTCT नर्सिंग साठीच्या आपल्या 2026 साठीच्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत. एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच चालू होते. विद्यार्थी मित्रांनो, या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला एज्युकेटरशी डायरेक्ट कनेक्ट करता येतं, कारण आपण विद्यार्थ्यांचा आणि एज्युकेटरचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना एज्युकेटरशी कनेक्ट होता येईल आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे डाऊट सॉल्व्ह करता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सेस साठीची तुमची फी आहे ₹10,000
फॉर द कॉम्बो कोर्स, आणि जर तुम्ही सिंगल कोर्ससाठी बघत असाल तर ₹5,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. तर आता आपण बघूया की ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे कोर्सेसला एक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन काय करायचंय, ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचंय. जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरला ग्लोबल ऑनलाईन असं सर्च कराल तुम्हाला जीचा आयकन दिसेल, त्या जीच्या आयकनवर क्लिक करून तो ॲप डाउनलोड करायचा आहे. एकदा की तुम्ही ॲप डाउनलोड केला, ओपन करून तुम्हाला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून स्वतःला रजिस्टर करायचंय. जेव्हा तुम्ही स्वतःला रजिस्टर कराल तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. एकदा रजिस्ट्रेशन झालं तर तुम्हाला इथे 3 ऑप्शन्स दिसतील, होम, स्टोर आणि चॅट्स. तर स्टोरच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. तर इथे तुम्हाला वरती सर्च बार मध्ये हवा तो कोर्स टाइप करायचा आहे. जर तुम्ही नर्सिंगसाठी बघत असाल तर नर्सिंग टाइप करा, कॉम्बो कोर्सेससाठी बघत असाल तर कॉम्बो टाइप करा, आणि फार्मसीसाठी बघत असाल तर फार्मसी टाइप करा. जो कोर्स तुम्ही टाइप केला तिथं तो कोर्स तुम्हाला अवेलेबल दिसणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईनच्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही या कोर्सेसला देखील ऍक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि अजून जर तुम्ही आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीटला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MST-CT नर्सिंग 2026 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जे तुमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्स मध्ये या सगळ्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचर प्रिपरेशन मध्ये मदत होईल. थँक यू स्टुडंट्स.